बोलली ना तर आमच्या जागेन तुम्हाला पाऊल पण ठेवून देणार नाही. तर तुम्हाला मी आता सांगता, तुम्ही जेव्हा जाल ना, तुमचा जेव्हा शेवटचा दिवस असेल ना, तेव्हा तुमच्या घरांची माणसं त्या तटक्यावर उचलून आमच्या जागेमध्ये जणतील, तर तुम्हाला आग्नी देतील. म्हणून जास्त उरू नका ना, आमचा कोणी जास्त तिरस्कार करू नका ना, आम्हाला कोणी विनाकारण चलू नका. ही बघा पाचशेच आमच्या जेवायला बसले तरी जेवायला बोलली नाही. बाबा इकडे जावंच बघ, घासावर घास मरते तरी बोला नाही का ताई जेवायला ये म्हणून. आवडी भूक लागले काय, इथं पण ओळखलास? इकडे बघा, इकडे बघा, याचा प्रेम बघा. याचा प्रेम बघा. बाबू खाऊ नाही आणला. श्रीरंग संगीत कला पथक, त्याच्यात सोपान भाऊचं पण नाव पाहिजे होता, एक आमोले भाऊचं पण नाव पाहिजे होता. मेन माणसाचं नाव नाही घेतला, जो कलाकार मेन माणूस आहे त्याचं नाव नाही घेतला पथक मध्ये. हा ना, बरोबर, पडद्याच्या माग कलाकार. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते, तर गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सण, तो म्हणजे नागपंचमी. तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता ब्लॉगला मस्त सुरुवात करू आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर आता आज पण भरपूर अशी कामात म्हणजे मला कालण्यात जायचं होता. फर्निचरच्या दुकानामध्ये अलमारी आणि मंदिर बघायला, पण कालल्या पण मला काही जायला जमलं नाही. कारण का त्या भाकरींच्या ऑर्डरी कसा माहिती का, ते आपला धंदाच असता का कंच्या पण टायमाला कोणची पण ऑर्डर येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सल करायची ऑर्डर, तर ते बरोबर नाही. कारण का शेवटी आपला धंदा बाई लक्ष्मी आहे, ते लक्ष्मीला जर नाही बोललं तर मग लक्ष्मी पण आपल्या त्या परत यावाला विचार करतं. त्याच्यामुळे धंदा म्हणजे ऑर्डर आल्यावरती मी नाही कॅन्सल करीत. मग तो मला कवरा पण अर्जंट काम असू दे किंवा काही पण असू दे, मी सगळी कामं बाजूला ठेवतो आणि ऑर्डरी पहिले कंप्लीट करतो. कारण का बाई लक्ष्मीचा विषय आहे ना, आपल्याला पक्की अशी लक्ष्मी कमवायची आहे का, तर आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये पुढे जाऊनच्या ना, त्या स्वतःच्या हिमतीवर करायच्या आहेत. त्याच्यामुळं कष्ट आणि धावपळ ही करायलाच लागेल. ओके, तर चला आता फर्निचरच्या दुकानामध्ये का जायचं ते आपण तुम्हाला आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो. अलमारी घ्यायची एक आणि मंदिर घ्यायचा. आता अलमारी ना मी भरपूर दिवसापासून ट्राय करते घ्यायचं, पण का घेतली नव्हती माहिती का, टेरेसवरून आपले पाणी गळायचा, टेरेसवरती पत्रा नव्हती मरली तर न, खाली पाणी भरतं आपल्या घरामध्ये. मग ते शेवटी लाकडाची वस्तू कशी ती भिंतींना ओलावा असते, त्यामुळे ती बुरशी किंवा लाकड म्हणजे फर्निचर खराब होऊ शकते. त्याच्यामुळे आवडे दिवस मी घेतली नाही ना. आपल्याकडे बनवलेली अलमारी होती, बेड होता, पण तो घरात पाणी भरतं, तुम्हाला तर माहितीच आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी माझा जुना व्हिडिओ जाऊन बघा, आपल्या घरात कवरा पाणी भरतं त्या. ओके, सगळा खराब झाला. त्याच्यामुळे आता आमच्या आवरी पंचायत झाली ना कपडे बिपडे ठेवायची, तर बिचारा एक पत्र्याचं आमच्या घरात कपाट, मी त्याच्यामध्ये सगळं कपडं कोंबून ठेवतो ना. बाकीचं जे कपड्यांना ते असं बोसकं बनवून ठेवलं, ते मी तुम्हाला अजून दाखवलं नाही, दाखवीन नंतर जसा टाईम भेटेल तसा. तर सगळं बोसक्यानं कपडं बांधून ठेवलं ना. आता गणपती येतील पुढच्या महिन्यात ना, मग ते असं बोसकं जर बघलं तुम्ही एलियावर तर तुम्ही पण सांगाल ताई ग या तुझ्या घराला असता. म्हणून अलमारी जाऊन म्हणताव पहिले मी. आता जो पण सोफा घेतला ना मागच्या वर्षी, तेव्हा पण मला सगळी बोलत होती, आमच्या नातेवाईक, माझ्या बहिणीशी का तू कला नुसतं पैसे वाया घालवतो तुझं, एक तर तुझ्या घरात पाणी भरतं ना, मग सगळं सामान आवडे मागाचा तू सामान आणून ते सगळं सामान फुकाट जातो, तुझा का फायदा त्याचा. पण आता आपण टेरेसवर पत्रा मरल्यानंतर आता वरच्या फ्लोअरवरती आम्ही जिथे राहतो तिथं आपल्याला आता वस्तू आणून ठेवायला काही हरकत नाही. खाली काहीच ठेवणार नाही आता, सगळा करले खालच्या, आता काहीच नाही खाली. म्हणून आता वरती बरं हळूहळू आपण सगळं नवीन करूयात. कारण का भाई आपल्याला आता देवाचं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत ना आपल्याला, ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं. तर बघू, आज माझी सगळी कामं आवरली ना तर कलरला पटकन जाऊन येईन, बघून यायचे फक्त पसंत करून, मग बघू ठरवू वगैरे. आवडले तर लगेच घेऊन येतं, मग बघू अजून एक दोन दुकानं. तर मनुष बोला जाऊन ये एकदाची फायनल, म्हणजे बघून घे तुला कोणती पाहिजे ती, मग आपण एक 2-4 दिवसामध्ये घेऊन येऊ. ओके, चला आता मी फॅन बंद केले तर मला घाम बघा गौरा आले ना. आज पण आपल्याला ऑर्डर आहे का 30 भाकरींची, आज नागपंचमी, तरी बी आपल्याला सकाळी ऑर्डर आहे. मी वाटतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तसं सांगलेलं मला उद्या सकाळची ऑर्डर असा, ती पण आता मला लवकर द्यायची. एक ऑर्डर मला 10:30 वाजता द्यायची आहे, दुसऱ्या ज्या 2 ऑर्डर आहेत त्या मला 12-12:30 वाजेपर्यंत द्यायचे. तर मी एकदाच आता उन्हावणी घेईन 30-35 भाकरींचा ना, मग करायला घेईन भाकरी. कारण का मग चिन्मय पण कामावर जाईल, हे प्लांटवरती गेले आणि मुनीश पण कामावं, मग त्याच्यामुळं मग माझी एकटीची घाई गडबड होईल. मग थोडाफार बरं चिन्मयला पण हेल्प करायला सांगतो, प्रेस करायला. बघू आता कसं का होते त्या ना. मला बाकी अजून देवलात पण जायचं, आज नागपंचमी आहे तर
शिवमंदिरामध्ये पण जायचं आमच्या कोपरगावच्या. आणि माझे जे धीर आहेत ना त्यांच्या घरामध्ये म्हणजे नागदेवतेचं मंदिर, तर तिथं पण कार्यक्रम असतो आजच्या दिवशी आणि मस्त मिरवणूक वगैरे असते. बघू आता आपल्याला जायला भेटतं का, कारण का आता भाकरींची ऑर्डर पण अशा टायमाला गेली मला का त्याच टायमाला मेन मिरवणूक निघते तिकडं. आणि चल आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या ना, असाच तुमच्या ताईला जरासं पुढं जाऊन द्या. जी लोक तुमच्या ताईला नावं ठेवतात, जी लोक तुमच्या ताईला मागं वाटं बोलतात ना, त्यांची जरा तोंडात तुम्हीच गप करू शकता. माझा प्रयत्न तर चालू होत बाई, आपल्याला पुढं जायचा, भरपूर काही आयुष्य गोष्टी करायच्यात, ज्या काही गोष्टी विस्कटल्या त्या नीट करायच्यात आणि त्याच्यासाठी मी पाऊल उचलले. थोडासा सोशल मीडियावर काम करायचं ना, त्याच काही लोकांना खूप तर बोला आता करायचं. तर यांच्या मी आद्यान नाही ना मध्यान नाही ना, मला इंटरेस्ट पण नाही ना, माझ्याकडे टाईम पण नाही. कुत्र्यासारखी धावपळ असतं अख्खा दिवस, कुत्र्यासारखी बघतान पण सगळी, त्यांना माहिती पण हिची कवरी धावपळ असतं अख्खा दिवस. पण माझा कसा माहिती का, कवरी पण धावपळ असू दे, मी जेवणार नाही एक टाईम, चहा बी पिऊन काहीतरी खाऊन शरण, पण मला टापटीप राहायला लागतं पहिल्यापासून. आत्ताच नाही, मी सोशल मीडियावर काम करता म्हणून मी आता एकदम टापटीप राहतो, फॅशन करून फॅशन म्हणजे का आपला रोजचा त्याच पावडर टिकली लिपस्टिक, आणि मला लिपस्टिक लागतं, ती लावल्याशिवाय मला नाही जमत. आणि मी अशी बिसाला कुठे गेली ना, बसा उठायला चहा बी पाणी करायला, तर मला म्हणजे असं कसं तरी वाटतं लिपस्टिक नाही. आता मेलेल्या ठिकाणी आपण नाही लिपस्टिक लावून जाऊ शकत ना, पण मला लिपस्टिक लावल्याशिवाय नाही जमत. आणि मी अशी टापटीप राहतो ना, त्याच काही बायकांना पटत नाही का, तर त्यांचा नवरा राहून देत नाही लिपस्टिक लावून ना. माझा नवऱ्याचा फुल सपोर्ट, बाई तू चांगली रे, चांगली दिसली पाहिजे. पोरा पण माझी स्वतः सांगतात का तू व्यवस्थित राहा असं. आणि त्याच काही बायकांना पटण नाही, कारण का आवरी माझी घाई गडबड असतं ना कामं करायची किंवा सगळ्या आवराचं असतं. मला ना भाकरींचा आपला व्यवसाय सुरू केल्यापासून तर मला टाईम पण नाही भेटत, तरी पण मी नीटनेटकी टापटीप राहतो ना. मला त्या दलिद्र्यासारखं राहायला बिलकुल पटण नाही. त्याच्यामुळं एक बाया मला नुकत्याच नावं आठवतात बिनकामाच्या. मी तर उलटा त्यांना असं सांगता, बायावर तुमची कामं आटपल्यावर मला मदत करायला तरी येत जा, याच्या त्याच्या उठाडवी करण्यापेक्षा मना पण मदत होईल जराशी. त्या नाही, यांचं भलतं धंद, हिलाच नाव ठेवतील तिलाच नाव ठेवतील. या धंदा कोणाला येतात माहिती ग, ज्यांच्याजवळ काही कामधंदा नसतात ना त्यांना हे उद्योग बरोबर सुचतात ना. आपल्याला कशी भाई अख्खा दिवस कामं असतात, एकदा रात झाली ग असं वाटतं कवा आता नाव झोपायला भेटेल, त्या पण झोपायला 12 आणि 13 वाजता रातचं. यांना का माहिती वेळेची किंमत. म्हणून काल मी जरासं बोललो, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही सगळे मी भरभरून प्रेम दिला. असाच तुमच्या ताईला सपोर्ट करा ना, तुमच्या ताईला जाम पुढं जावाचा स्वतःच्या हिमतीवरती. मी प्रामाणिक कष्ट करीन, पण ते कष्टाची चीज व्हावी यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा. ओके, चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करून फॅन चालू करता. उमा लगेच 5 मिनिटांच. मंडळी आता आहे मी कोपर नाक्यावर, भाकरी द्यायच्या होत्या आपल्या कस्टमरला, म्हणजे हॉटेलच्या भाकरीला पोचवायच्या असतात ना त्या, म्हणजे कस्टमर इथे येतो आमच्या कोपर नाक्यावर घ्यायला. तर आता त्यांचीच वाट बघते आणि मध्येच पाऊस आला आहे, तर आता आणि आता शाळा भरायचा टाईम झाले, त्याच्यामुळं बघा शाळेतली पोरं कशी जात आहेत. नाही, ही जी आमच्या कोपरच्या नाक्यावर स्मशानभूमी तुम्हाला दिसतं ना, ही आपल्या जागेमध्येच बनले माहीत आहे का. तर कोपर गावाला स्मशानभूमी करायसाठी जागा कुठं नव्हती, तर त्यावेळी माझ्या सासऱ्यांना काय सांगला, त्यावेळेला जे सरपंच होतं त्यावेळी तुळशीराम बोलतं तुझी जागा देतं ग स्मशानभूमीला बोलतं जागाच नाही आपल्या गावामध्ये, त्याच्या बदल्यात बोलतं तुम्हाला आम्ही दुसऱ्याकडे जागा देतो. तर ही आपली रोड टच 2 गुंठे जागा होती, आम्हाला देवाची नव्हती, कारण का या जागेमध्ये माझ्या पोरांचं भवितव्य घडलं असता. आता तुम्ही सांगा, मेन रोड टचलाही आमची 2 गुंठे जागेचं आम्हाला आता किती पैसे आलं असतं, किती कोटी रुपये आलं असतं आम्हाला. जरी आम्ही इकली नसते, आम्ही बांधायला जरी दिली असते, तरी आम्हाला किती फ्लॅट आलं असतं, किती घालवलं असतं. आज माझ्या पोराबी त्या धंदपाणी चालू केलं असतं, माझ्या पोरांचं आमचं भविष्य घडलं असतं इथेशा. माझ्या पोरावी पण या लोकांच्या पोरांच्या जर काय मोठमोठ्याल्या गाऱ्यानं फिरली असती, मोठ्याल्या चैनी घेतल्या असत्या. ज्या टायमाला ज्या सरपंचानी सांगला तर माझ्या सासरी बुवांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या नंदाशीना, माझ्या सासूला की याच्या बदल्याने तुम्हाला जागा देता होता, आमच्याच कुटुंबाचा सरपंच होता त्या टायमाला. त्यावेळी तर काही आम्हाला कुठं बदलीच्या जागा दिली नाही आतापर्यंत.
आमची फुकाडी 2 गुंठे जागा घेतली ना, आम्हाला काही फरक नाही पडत. देव आम्हाला कुठल्या ना कुठल्या देणार, आमच्या हातान जगायला पण आमच्या नशिबांचं तर कोणी घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने विचार केला, आपल्याला काही बदलीशा कुठं जागा देतच नाही तर माझ्या नवऱ्याने विचार केला का 2 गुंठे जागा ना आपण 1 गुंठ्यामध्ये आपण काहीतरी करू, स्वतःचा धंदा पाणी काहीतरी टाकू. इथेशा मेन रोडलाच आपली जागा. तर माझ्या नवऱ्याने केला माहिती आहे भंगारवाल्यांना ठेवला इथेशा का चला बाबा भंगारवाल्यांना तरी आपण तात्पुरता इथेशा ठेवू, म्हणजे आपल्याला 1000-2000 तरी भाडा येईल महिन्याचं. त्या टायमाची गोष्ट सांगतो. त्याच्यानंतर जो आमच्या कुटुंबाचा सरपंच होता त्याची 5 वर्ष खपली आणि दुसरा सरपंच झाला आमच्या गावामध्ये. त्यांनी तर आवरा हैदोच घातला ना आमच्या मागं दलिद्र्यानी. त्यांनी तो जर आता आमचा व्हिडिओ बघतो ना तर आमच्या घरा येऊन सांग का तुम्ही ही भाषा का वापरली म्हणून. डायरेक्ट माझ्या नवऱ्याने भंगारवाल्यांना तिथं ठेवला तर का आता आमची जागा होती नाही, ही सगळ्या लोकांना माहीत आमची जागा होती, अख्ख्या गावाच्या लोकांना माहीत. त्यांनी केला माहीत आहे पोलिसांची गाडी बोलवायला लागलं लगेच ना. त्या भंगारवाल्यांना जाम मारला, अख्खा त्याचा सामान बिमान सगळा फेकला. माझ्या सासू सासऱ्याला, माझ्या 2 नंदाशींना, माझ्या नवऱ्याला पोलिसांच्या गाडीन नेवायला सांगला ना. कवा गाडी बोलवायचं माहीत आहे का? दर शनिवारी पोलिसांची गाडी बोलवायचा ना, सगळा सामान फेकून द्यायचा. कारण तुझ्या बाच्ची जागा होती की इथेशा, मग तुझं आवर इकडे तिकडे प्रॉपर्टी होतं, मग तुम्ही तुझी जागा द्यायची होती ना लोकांना जलाला. तुम्ही आमचा आवरा वाटोला गेले ना, तुला 3.5 फुटाची जागा आमच्याच तशा भेट. या 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 चला, आपले कस्टमर आलेले आहेत भाकरी घेण्यासाठी. आणि काही माणसं तर आम्हाला असं पण बोलले मागे, म्हणजे झालं 1-2 वर्ष झाले या गोष्टीला. एकदम प्रतिष्ठित नागरिक आमच्या गावचं आम्हाला तर अशी बोलले माझ्या पोरानं बिरानं का आमच्या जागेन पाऊल पण ठेवून देणार नाही तुम्हाला, असं काही शब्द वापरले. आता जी बोलल्यान त्यांना समजल नाही. पोरा बघा हाय बाय करीत चालेल वाटतं, आपले व्हिडिओ बघतात ही पोरा. तर त्यांना मी एकच सांगेन आता इथेशा का तुम्ही ज्या आम्हाला बोलली ना का आमच्या जागेन तुम्हाला पाऊल पण ठेवून देणार नाही, तर तुम्हाला मी आता सांगता, तुम्ही जेव्हा जाल ना, तुमचा जेव्हा शेवटचा दिवस असेल ना, तेव्हा तुमच्या घरांची माणसं त्या तटक्यावर उचलून आमच्या जागेमध्ये जणतील ना, तुम्हाला आग्नी देतील. म्हणून जास्त उरू नका ना, आमचा कोणी जास्त तिरस्कार करू नका ना, आम्हाला कोणी विनाकारण छलू नका. कारण का तुमचा शेवटचा दिवस किंवा तुम्ही स्वर्गामध्ये जाल का नरकामध्ये जाल ते तुमच्या कर्मानुसार आहे, ठीक आहे. पण आमच्या जागांशीच तुम्हाला जावं लागेल, म्हणून आम्हाला तरी कोणी जास्त त्रास देऊ नको ना. असं म्हणजे मी आज बोललो तर बऱ्याचशा लोकांना मिरच्या लागतील, तर ही खरी गोष्ट, ही जागा आमचीच. पण आम्हाला त्याचा काही मोबदला दिला नाही. त्यावेळेला जे काही कोणी सरपंच होतं त्यावेळी बोली केलेली होती का आम्ही तुम्हाला जागा देऊ. गावात काही लोकांना शाळा बांधायला जागा दिल्या, या करायला जागा दिल्या ग्रामपंचायत, तर त्याच्या बदल्याने त्या लोकांना ग्रामपंचायतनी जागा दिल्या दुसऱ्याकडं. मग आम्हाला का नाही दिली? आज आमच्या 2 गुंठ्याच्या प्रॉपर्टीचं आम्हाला आज कितीतरी करोड रुपये आला असतं. मेन रोडला टच, ही बघा मेन रोडला लागून आज आम्हाला किती रेट आला असता, किती भाव आला असता. पण आम्ही तो विचार नाही करीत, कारण का आम्ही आवडी भिकार सोडले तुमच्यासारखी. आम्ही कष्ट करून खातो, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. तर आमच्या जागी जर कोणी असता ना तर ग्रामसभेला येऊन त्या भानगडी केल्या असत्या ना, कारा लावली असती. पण आम्हाला त्या नको, ज्या आमचं हेटर ज्या आम्हाला डोळ्यानं पण बघत नाही ना, ते पण आमच्या जागानेच येणारच जलाला. म्हणून जास्त उरू नका, कारण का तुम्ही संगीत पाटीलच्या ना तुलसीराम पाटीलच्या जागानेच येणार आहात मोक्षाची प्राप्ती करायला. म्हणून चला जाऊ आता घरी. आज नव्हता मला बोलायचा, पण माझ्याकडे जरासा वेळ होता ना, मी इथं येऊन थांबलो. माझ्या पटकन लक्षात आला पक्की अशी दलिद्री लोक आहेत आमच्या गावात, म्हणजे बोलल्या का आमच्या जागांत तुम्हाला पाऊल पण देऊन देणार नाही. अरे मेल्यावर तुमच्या जागांत आम्ही कवाच येणार नाही, कारण का आमची तेवढी नीच दानत नाही. आम्ही नाही बोललो तर आम्ही नाहीच येणार. पण तुम्ही विसरू नका, तुम्हाला तर आमच्याच जागा यावाचा शेवटच्या क्षणाला टक्क्यावर झोपून. म्हणून आता सांगून ठेवा तुमच्या घरांच्या माणसांना की त्यांच्या प्रॉपर्टी आम्हाला चालू नको म्हणून ज्या. हा ग गावांच्या काही लोकांनी शाळा बांधासाठी जागा दिल्या, मंदिरा बांधासाठी जागा दिल्या, म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी करायसाठी गावांच्या नागरिकांनी जागा दिल्या. मग त्याच्या बदल्याने त्यांना दुसऱ्याकडे जमिनी दिल्या, ठीक आहे. दुसऱ्याकडे जमिनी दिल्या, पैसे दिलं. आम्हाला तर तुम्ही जागा पण नाही दिली ना, कुठं जमीन पण नाही दिली. त्याच्या बदल्यामध्ये बोली केलेली होती. आता जो सरपंच बोललेला होता तो तर जेला बिचारा, तो पण आमच्याच जागांच्या जेला ना, सगळीच आमच्या जागांच्या जाणारच, ठीक आहे. अरे पण तुम्ही ज्यांना बदलीच्या इकडे तिकडे जागा दिल्या, जमिनी दिल्या, त्यांच्या तुम्ही पाट्या लावल्या नावाच्या. हां, त्यांच्या नावाच्या तुम्ही इकडे तिकडे पाट्या लावल्या तर यावेळी अशी जागा दान धर्म गेले. अरे आम्ही तर फुकाट जागा दिल्या, आम्हाला तर तुम्ही औसा म्हणजे 1000 रुपये पण नाही त्या जागेचं दिलं का, आम्हाला कुठं जमीन पण नाही दिली त्याच्या बदल्याच्या.
मग माझ्या सासऱ्याचं कुठं नाव लावायचं होतं ना, का लावला नाही माझ्या सासू सासऱ्याचं नाव? कुठं लावायला पाहिजे होतं ना. आम्ही तर फुकाट जागा दिले, लोकांनी तर बदली घेतल्या जमिनी. लोकांनी इथं पण जागा सोडली नाही गावासाठी. आम्ही तर 2 गुंठे जागा ती पण मेन रोड टचला सोडली आम्ही जागा. आज आम्हाला या जमिनीचं आत्ताच्या भावामध्ये कितीतरी कोटी रुपये आलं असतं. मग तुम्ही माझ्या सासऱ्याचं कुठं नाव नाही का तुम्ही लावू शकत? हां, अख्ख्या गावाच्या लोकांच्या इकडे तिकडे पाट्या लावल्या ना तुम्ही. मग माझ्या सासऱ्याची नावाची पाटी नाही का तुम्ही लावू शकत? लावा ना, लावायला पाहिजे ना. आता असं काही बोलल्यावर ना तर आता पक्क्या लोकांना गांडीला त्यांच्या मिरच्या जमतील. मला काही घेते ना नाही, मला परत पण परत नाही का, ती जागा आमची आहे. ठीक आहे ना. जर कोणाला या गोष्टीचा विरोध असेल का ही जागा आमची नाही, त्यांनी बिंदास येऊन मला कॉमेंट करायची, नाही तर आमच्या घरा यावंचं ही जागा तुमची नाही सांगायला. ठीक आहे, चला आता जाऊन दे, मरून दे. सगळी लोक आमच्याच जागेच्या जातील, मरतील बिचारी. कर्मानुसार स्वर्गान जायचं का नरकान जायचं, पण आमच्या जागेची तुम्हाला मोक्षाची प्राप्ती भेटेल. आवरा लक्षात ठेवा. नाही तर जी आम्हाला बोलल्या ना, आमच्या जागांत तुम्हाला पाऊल पण ठेवून देणार नाही, एक ईस पण जागा सोडणार नाही, आमच्या यांच्या तुम्हाला जाऊन देणार नाही आमच्या जागांच्या. तर मग आता तुमच्या पोरांना, तुमच्या बायकांना, तुमच्या नातरुंडांना सांगून ठेवा तर मी मेल्यावर किंवा आपण सगळी मरू तेव्हा त्यांच्या जागांत जायला नाही न्यायचं, आपल्या प्रॉपर्टीने जायचं असा. हा ग, चला आता या गोष्टीवरून किंवा या माझ्या बोलण्यावरून जर कोणाला झोंबला असेल किंवा कोणाला योग्य नसेल वाटला, त्यांनी येऊन मला डायरेक्ट कॉमेंट करायची, नाही तर डायरेक्ट मला भेटायला यावं आमच्या घरामध्ये. चला आता जाऊ. राग येतं माणसाचा, कला माहीत ग. आम्ही फुकाट जागा दिले, आम्हाला काही याचं 5-50 नव्हतं दिलं, तर घेतलं पण नव्हतं आम्ही. आम्हाला बोली केलेली होती त्या टायमाला की तुम्हाला याच्या बदल्यात जागा देऊ. मग कुठं जागा आधी? हा, कुठं जागा आधी? लोकांना तर तुम्ही जागा या दिल्या इकडे तिकडे बदली अशी. आम्ही तर तुम्हाला 2 गुंठे जागा ती पण मेन रोडला टच जागा दिले 2 गुंठे. आणि माझ्या सासऱ्याच्या नावाची पाठी का कुठं लावली नाही तुम्ही? लावा ना स्वर्गरोहणला माझ्या सासऱ्याचं नाव. लावू शकत नाही का माझ्या सासऱ्याचं नाव? लावा ना तुळशीराम पाटीलचं नाव स्वर्गरोहणला. तर तुळशीराम पाटीलनी ही जागा कोपरगावाच्या ग्रामपंचायतला दान केले म्हणून लावा तुम्ही पाटी. मला पण बरा वाटेल, माझ्या कुटुंबाला पण बरा वाटेल, माझं सासऱ्याचं नाव पण कुठेतरी चालेल. जर आता मी इथं कुठं वाईट बोलत असेल तर तुम्ही मला बिंदास कॉमेंट करा, बिंदास कॉमेंट करा. ही फक्त पैशावाल्यांचीच नावं लावू शकता, मोठ्या मोठ्या लोकांची. तुम्ही मराल ना तेव्हा आमच्याच जागांशी जायला, तुमची बरीचशी आमच्याच जागांशी गेली, मग तुमची पिढून पिढी आमच्या जागांशी जाईल. शब्द माझा आहे. आज नागपंचमी आहे ना, तर मी पण मस्त शिरा बनवले आणि देवासाठी दूध ठेवले. दूध तर मी रोजच ठेवतो, पण आज जरा जास्त ठेवले कारण का आज नागपंचमी ना, त्याच्यामुळे नागदेवतेसाठी. ओके, तर चला आता देवाला सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झाले माझा. आणि आज मला तर वाटतं प्रत्येक ताईच्या घरामध्ये शिरा बनवला जाईल, नाही तर मग रव्यापासून बनवलेले लाडू देवाला नैवेद्य म्हणून ठेवतील. म्हणजे आता मला जायचं होता काल्हेरला, बरं आता सगळी कामं माझ्या आवरली आहे, तर पटपट जरा रेडी होता ना. बरं काल्हेरला जाता होता फर्निचरच्या दुकानात. आता असा काळोख घातले ना, आणि आता वाजले 5:15 संध्याकाळचं, पण असा काळोख घातले का असं वाटतं 7-7:30 वाजलेलं आता. कारण का जाम जोराचं पाणी येईल, तर पक्का जोराचं पाणी येईल. हे एकदम तुफान पाऊस येईल, तुफान ना. त्याच्यासोबत असा वारा सुटले ना, डेंजर एकदम. आता मी तयारी केली ती काल्हेरला जावाला, फर्निचरच्या दुकानांवर जाऊन बघता कसं जायचं ते आपल्याला. तुफान पाणी येईल, तुफान. असा काळोख घातले ना, पाणी थांबल असं वाटा नाही. आज चिन्मय बी येले कामावाल्या. तुला आता काय पाहिजे नाश्त्यामध्ये? बोल. अंडा बॉईल केलेला. अंडा काय? अंडा. बापरे, काय जिमला नाही का अंडी खायला? अंडा. हा, श्रावण चालू झाल्यापासून तर झोपून उसलले काही. अंडा खाईन का आज? अंडा. मला वाटतं तुम्ही आज 7-8 दिवस झालं भाजी खाल्लीच नाही ना. हो, कोण खाताय भाजी ते अगदी आहे की. बोल, घासपूस कोण खाताय? घासपूस कोण खाताय? चला मंडळी, आता चाललो आहे आम्ही गावामध्ये त्या भाऊंच्या घरी पाया पडायला मंदिरामध्ये. ओके, सो चला आता तिकडनं दादा येणार आहेत प्लांटवरून. मी आता प्लांटवर जाते. ह्याला केव्हापासून सांगते चढ, पण ह्यो पर्यायला येत नाही. मनीष अजून कामावरून नाही आला. आता मनीषला आज लेट होणार आहे, त्याच्यामुळे तर आता जेवण वगैरे सगळं बनवले, भाकऱ्या वगैरे बनवलं पोळ्यांना. चला आता पटकन जाऊन येऊ. दादा इकडे वाट बघतो. हे बघा तुमचा दादा प्लांटमध्ये. आता आम्ही आल्यावर मंदिरामध्ये आम्हाला यो टाईम म्हटले मंदिराने यायचं नाही. सकाळपासून कामच होती आपली. पाऊस किती होता आज ना, त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेला पण जाम लोकांना देवळाम पाय पडायला. बिचाऱ्यांना जसं टाईम भेटतं कामावरशी आल्यावर तशी येतात पाय भरायला.
इथं पण ओळखलास? इकडे बघा याचा प्रेम बघा. याचा प्रेम बघा. बाबू खाऊ नाही आणला. आता आपण दुकानावर जाऊ हा. याचा प्रेम बघा. इकडे बघा. चला मंडळी मस्त आता पाया पडू आपण. याचा बघा. दुकानावर जाऊ दुकानावर जाऊ. मंडळी मी तर तुम्हाला आत्ता सांगेन, देवलान उभी हो तरी पण तुम्हाला हीच गोष्ट सांगेन, पिंडीवरती दूध घालण्यापेक्षा अशा मुक्या प्राण्यांना दूध घाला, कमीत कमी त्यांचं पोट तरी भरेल. पिंडीवरती दूध घालून तर दूध कुठे जाते? तळ्यानं जाते. त्याचा काय उपयोग नाही. अशा मुक्या प्राण्यांना घाला, त्यांचा आशीर्वाद तरी भेटेल. खा बाबू खा. बाबूला आमचे ते मोदक खायची सवय नाही वाटतं, त्याला बिस्किटचा पुडा खायची सवय ना बाबू. चला आता आपण मस्त महादेवांचं दर्शन घेऊ. महादेवांचं दर्शन मला मंदिरात एंट्री करायच्या आधीच झाला, ते म्हणजे हा महादेव. आम्ही इथं आलो तर सोपन भाऊंची पूजा चालू होती महादेवाची मस्त. हर हर महादेव. मंडळी आता देवलान मस्त महादेवाचं दर्शन घेतलं आम्ही. चला भाऊजांच्या दुकानांच्या आता हार घेऊ. मस्त संतोष भाऊजांच्या घरी जाऊ. त्यांचा पण नागदेवतेचं मंदिर आहे, त्यांचं आमंत्रण होता, तिथं पाया पडायला जावं. आज आम्ही जोड्याशी चाललो. तुम्हाला पण पक्क्या दिवसात दिसत असेल. आम्हाला दोघांना जोड्याशी जावंच काय भेटलं नाही धंद्याच्या मुला नाही ग. आज लवकरच बंद केले आम्ही. आता आमच्या मॅनेजर सरांचा फोन येईल, मॅडम प्लांट एवढ्या लवकर का बंद केले? अरे बाबा आम्हाला पण जराशी हाऊस पाऊस करून दे दोघांना. किती दिवसाचं जीवन आहे ना, किती दिवसाचं नाही. अरे देव जागे होत काही देव गेला नाही अजून घरा. मग बघा हिला महादेव किती प्रसन्न झाला की हिचा मालच अख्खा खपला. रोज प्रसन्न होतं, आजच नाही. हे बघा सोपन भाऊसांच्या घरी आज नागदेवतेची पूजा मांडले मस्त. हे केळीच्या पानावरती कंचं नाग काढलं तुम्ही? हे नऊ नाग असतात ना. अच्छा म्हणून ते नऊ नाग वेगवेगळी अवतार आहेत. बरोबर, नागांची वेगवेगळी अवतार आहेत. नऊ नाग आपल्या पाटावर तांदळाचे किंवा रांगोळीचे किंवा पिठाचे काढायचे. तर आपण पानावर काढता दिसतात पण मस्त छान. बरोबर. आमचा भाऊच आवडा मोठा कलाकार होत. तुमचं काहीतरी नाव पण होतं ना, संगीत कला पथक का नाव होता? श्रीरंग संगीत कला पथक. म्हणजे श्रीरंग भाऊ मोठा भाऊस ना, संगीत पाटील इकडं ना, इकडे सोपान पाटील. सगळं श्रीरंग संगीत आले सगळे इकडं. हो द्या धन्यवाद. हे घ्या घरी जाऊन पोराचा पण देऊ आपण प्रसाद. भाऊ सांगेल वहिनी तुम्हाला हार पण भेटला नाही आमच्या देवाला घालायला. जाऊन दे आता, बोलला तसं कपलं बरं. कांचनचा हार बरे ना, पाया पडून नाही ना, चालले हो ना. तिरंगा झाला घालण्या परवाच्या दिवशी. हा नको संतोष भाऊ बघा ते आम्ही कसा हार बनवून दिले तुमच्या देवाला घालायला. बरोबर तिरंग्याचा द्या तुला द्या असा भाऊच पाहिजे. काहीतरी जुगाड करून देते लगेच. बघ ना, श्रीरंग संगीत कला पथक. त्याच्यात सोपान भाऊचं पण नाव पाहिजे होता, एक आमोल्या भाऊचं पण नाव पाहिजे होता. मेन माणसाचं नाव नाही घेतला. जो कलाकार मेन माणूस आहे त्याचं नाव नाही घेतला पथक मध्ये. हा ना बरोबर, पडद्याच्या माग कलाकार. हे बघा हा ना नागोबा.
त्या दिवशी भाऊ मेसेज आला तुमच्या नावाचा मला, सोपान भाऊ तुमचे सक्के दीर लागतात का? मी नाही सगळा बरं काक सासऱ्याचं पोरं लागते आमचे असं. हा एकच घर होता पण आता बाटाबाट झाली पडली घरात. बटवारा झाली पक्कावर. हो ना बटवारा झाला आमच्या घराचा. आम्हाला डायरेक्ट तिकडं औंजीहून येऊन टाकले. हो एकच घर खोपान खोप. आलो ना का आमचा व्यवसाय टाइमपास मज्जा मस्ती आवरत सुखाचा क्षण लक्षात येतील लोकांच्या. आपण नेलो तर जेलो. जेवायला ये म्हणून जा. जाऊ जाऊ मंथनला इथे शिकवीत घेतले जेवायला कसा वाराचा पंक्तीमध्ये ना. मंथन मंथन शिकत घेतले ना तुम्ही पंक्तीमध्ये कसं जेवायला वाढायचं त्या. मोनूला चिन्मेला म्हणायला लागल शिकायला पंक्तीमध्ये जेवायला कसं वाढायचं त्या. तुमचे दादा आता तिकडे बसल्यात त्या बाजूला. त्या मंडळी जेवायला आता मस्त आज मस्त उपासाचं जेवण आहे. सशा भाऊ हा गरबा करा तुम्ही माझं टोमणच करता.